Scientific research is scientific investigation of the known for the purpose of discovering the unknown. जी माहिती असलेल्या गोष्टी किंवा न माहिती असलेल्या शोधून काढलेल्या गोष्टी त्याच्यावर रिसर्च केला जातो. इट इज अंडरटेकन विथ अ क्लिअर पर्पज अँड ऑब्जेक्टिव्स टू लीड इन टू प्रॉब्लेम. हे कशाला सायंटिफिक रिसर्च कशाला कंडक्ट केली जाते, तर हेतू काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर लीड इन टू प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन. काय प्रॉब्लेम आहे याची ओळख केली जाते. द कन्क्लुजन ड्रॉ थ्रू डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ द रिझल्ट शुड बी ऑब्जेक्टिव्ह बेस्ड ऑन द फॅक्ट अँड नॉट ऑन सब्जेक्टिव्ह इव्हॅल्युएशन. कन्क्लुजन ड्रॉ केलं जातं हे रिसर्च केल्यानंतर. सायंटिफिक रिसर्च फोकस ऑन सॉल्विंग प्रॉब्लेम्स. सायंटिफिक जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व केले जातात. त्याचे काही इसेन्शियल्स आहेत बघा. फर्स्ट आहे अ क्लिअरली डिफाईन गोल. अ सायंटिफिकली कंडक्टेड स्टडी ट्राईज टू आन्सर अ क्लिअरली डिफाईन रिसर्च गोल्स. द नेचर ऑफ स्टडी हेल्प्स टू डिटरमाइन मेथडॉलॉजी, म्हणजे मेथड कशी आहे, ॲनालाइज ऑफ डेटा, परीक्षण केलं जातं, अँड हाऊ द फाइंडिंग विल बी स्टेटेड, काय गोष्टी शोधून काढल्या जातात ह्याचा अभ्यास केला जातो. नेक्स्ट आहे बघा न्यूट्रल वर्डिंग. म्हणजेच काय, ॲट द टाइम्स इट फाउंड दॅट रिसर्चर प्रिपेअर्स द क्वेश्चनरीज. जो रिसर्च करणार आहे त्याला रिसर्चर असं म्हटलं जातं. तो काय करतो, क्वेश्चनरीज तयार करतो इन सच अ वे दॅट ही गेट्स द आन्सर दॅट ही वॉन्ट्स टू रीड. त्याला काय माहिती मिळाली आहे किंवा त्यांनी काय माहिती वाचली आहे, त्यामध्ये जे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले आहे त्याची क्वेश्चन बँक तयार करतो आणि त्यावर आन्सर फाइंड आउट करतो. नेक्स्ट आहे बघा सी, प्रॉपर सॅम्पलिंग. सॅम्पलिंग इज द प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग आयटम्स फ्रॉम द पॉप्युलेशन. सॅम्पलिंग म्हणजेच काय, पूर्ण भारताचा अभ्यास करायचा तर ते पॉसिबल नाही आहे. सॅम्पल म्हटल्यानंतर एक असा ग्रुप घेतला जातो. फॉर एक्झाम्पल आता महाराष्ट्राचा रिसर्च करायचा आहे तर महाराष्ट्रामध्ये किती पॉप्युलेशन आहे त्याचा एक सॅम्पल घेतला जातो. पूर्ण भारतामधील लोकसंख्येचा अभ्यास करणं हे इझी नाही आहे. खूप त्याला मेहनत आहे किंवा वेळ द्यावा लागणार, खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होणार. त्यापेक्षा सॅम्पल घेतला जातो. सॅम्पलिंग इज द प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग आयटम्स फ्रॉम द पॉप्युलेशन so that the sample characteristic can be generalized to the population. Sampling involves both design choice and sample size decision. सॅम्पलिंगमध्ये दोन गोष्टी इन्व्हॉल्व असतात, डिझाईन चॉईस आणि सॅम्पल साईज डिसिजन. दोन निर्णय अवलंबून असतात. बघा एक्झाम्पल आहे त्यातलं, जे मी पेनाने डार्क केलं आहे बघा, कौस मारला आहे. फॉर एक्झाम्पल द रिसर्चर टेक इन टू अकाउंट ओनली द कस्टमर लिस्ट अँड ईमेल्स द सर्वे टू फाइंड आउट मार्केट ॲक्सेप्टन्स ऑफ न्यू प्रोडक्ट. एखादं नवीन प्रोडक्ट लॉन्च झालं असेल तर ते ग्राहकाने ते ॲक्सेप्ट केलं आहे की नाही हे फाइंड आउट कसं करायचं. तर मग काय करणार रिसर्चर, कस्टमरची लिस्ट घेणार, त्याचबरोबर ईमेल्स घेणार, त्यांचे सर्वे करणार आणि ते प्रोडक्ट ग्राहक किती ॲक्सेप्ट करतात की नाही याचा अभ्यास सायंटिफिक रिसर्चमध्ये केला जातो. डी पार्ट आहे बघा कंट्रोल स्टडी. सायंटिफिक रिसर्चमध्ये ह्यूज कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केली जाते. त्यामुळे जे काही रिझल्ट मिळणार तो रिझल्ट चेंज होतच नाही, कारण तो प्युअर रिसर्च सारखंच आहे. सायंटिफिक रिसर्च म्हणजेच काय, प्रॉब्लेम सॉल्विंग रिसर्च आहे हे. सायंटिफिक रिसर्च अटेम्प्ट टू टेस्ट द इफेक्ट ऑफ वन चेंज बाय अटेम्प्टिंग टू प्रिव्हेंट द इफेक्ट्स कॉज बाय अदर चेंज. एकच काहीतरी चेंज असेल तर तो चेंज केला जातो आणि इतर काही चेंजेस असतील त्याच्यावर प्रतिबंध घातले जातात. असा हा प्युअर सायंटिफिक रिसर्च आहे. नेक्स्ट आहे बघा
statistical significance. It is not always true that every change in data actually सगळाच डेटा तुम्हाला चेंज करावा लागणार नाही. इट मीन्स समथिंग, काही 4 गोष्टी तुम्हाला किंवा एक गोष्ट तुम्हाला चेंज करावी लागणार सायंटिफिक रिसर्चमध्ये. सायंटिफिक टेस्ट फॉर द सिग्निफिकन्स ऑफ चेंज, थोडासा चेंज तुम्हाला करावा लागणार. सिग्निफिकन्स चेंज सच ॲज ची स्क्वेअर टेस्ट will indicate whether the change you have measured is really an effect of the factor under study or merely and random variation. रँडम व्हेरिएशन घेतलं जातं, सिग्निफिकंट चेंज केला जातो. अशा प्रकारे हे इसेन्शियल्स ऑफ सायंटिफिक रिसर्चचे पॉईंट्स आहे. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे बघा, सोशल रिसर्च. Social research is conducted by social scientists following a systematic plan. सोशल रिसर्च म्हणजेच काय, हा सिस्टमॅटिक नियोजन केलं जातं रिसर्च करताना. सोशल म्हणजे सामाजिक, रिसर्च म्हणजे पुन्हा सर्च केला जातो. कसला? सोशल रिसर्च मेथड्स कॅन बी क्लासिफाय अलॉंग अ क्वांटिटेटिव्ह or qualitative dimensions. Social scientists use various methods to study social phenomena, from census survey data delivered from millions of individuals to the in-depth analysis of a single issue such as family breakup. सोशल रिसर्च म्हणजे काय तर समाजामध्ये राहत असताना कोणाला काय काय प्रॉब्लेम्स येतात त्यांचा अभ्यास केला जातो. काय काय लोकांचे फॅमिली ब्रेकअप्स होतात, जॉईंट फॅमिली असेल तर ते विभक्त फॅमिली होतात, त्यामागचं कारण काय आहे त्यांचा रिसर्च केला जातो. सोशल रिसर्च इज द सायंटिफिक स्टडी ऑफ सोसायटी. सायंटिफिक स्टडी केली जाते समाजाची. सोशल रिसर्च एक्झामाइन्स अ सोसायटीज ॲटिट्यूड्स, ॲझम्पशन, बिलीव्स, ट्रेंड्स अँड रूल्स. सोशल रिसर्च हॅज वास्ट स्कोप ॲट इट कवर्स द एंटायर रेस ऑर कंट्री. ह्याची व्याप्ती मोठी आहे. रिसर्च हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. जसं सायंटिफिक रिसर्चमध्ये सॅम्पल घेतले जातात, तर यामध्ये काय पूर्ण एंटायर रेस ऑफ कंट्रीचा अभ्यास केला जातो, स्टडी केला जातो. पॉप्युलर टॉपिक्स ऑफ सोशल रिसर्चमधले हे मेन्शन करा एक्झामला. पॉप्युलर टॉपिक सोशल रिसर्चचे इन्क्लूड पॉवर्टी म्हणजेच गरिबी, रॅकेझिम म्हणजेच काय जातीवाद, क्लास इश्यूज, जातीयवाद, वोटिंग पॅटर्न कसं आहे, क्रिमिनल बिहेवियर, सेक्शुअलिटी यांचा अभ्यास सोशल रिसर्चमध्ये केला जातो. त्याचप्रमाणे सोशल रिसर्च डिटरमाइन्स द रिलेशन बिटवीन वन ऑर मोर व्हेरिएबल्स. कोणते व्हेरिएबल्स? फॉर एक्झाम्पल गर्ल्स एज्युकेशन अँड हायर फॅमिली इन्कम. हे 2 मेन्शन करा एक्झामला. एवढंच सोशल रिसर्चमध्ये लिहा, वारंवार काय लिहू नका. तर सोशल रिसर्च ही कशाला कंडक्ट केली जाते तर सोशल सायंटिस्ट फॉलोइंग अ सिस्टमॅटिक प्लॅन घेतला जातो. त्याचबरोबर सोशल रिसर्चमध्ये फॅमिली जे ब्रेकअप्स होतात त्यांचा इन डेप्थ ॲनालिसिस केला जातो इंडिव्हिज्युअलचा. त्याचबरोबर सोशल रिसर्चचा अभ्यास केला जातो. ॲटिट्यूड, ॲझम्पशन, बिलीफ्स, ट्रेंड्स अँड रूलचा अभ्यास केला जातो. सोशल रिसर्च त्याचा व्हास्ट स्कोप आहे असं लिहा एक्झामला. तसंच सोशल रिसर्चमध्ये पॉप्युलर टॉपिक आहेत पॉवर्टी, रॅकेझिम, क्लास इश्यूज, वोटिंग पॅटर्न, क्रिमिनल बिहेवियर, सेक्शुअलिटी एक्सेट्रा. तसंच व्हेरिएबल्सचा वन ऑर एका व्हेरिएबल्स किंवा त्यापेक्षा जास्त व्हेरिएबल्सचा अभ्यास केला जातो. गर्ल्स एज्युकेशन अँड हायर फॅमिली इन्कम. एवढंच लिहा एक्झामला. नेक्स्ट टाईप बघूया,